आणि वॉर्सामध्ये किंवा ज्याला आपण ईस्टर्न युरोप म्हणू, त्या ईस्टर्न युरोपमध्ये जे ज्यू होते त्या ज्यूंची प्रचंड पळापळ त्या काळात चालू झाली. आणि हे ज्यू, त्यातले काही ज्यू भारतात आले आणि मग भारतामध्ये त्यांना बडोद्याच्या गायकवाड फॅमिलीने त्यांना आसरा दिला आणि मग तिथे ते ज्यू वाढले, त्यांच्या बाकीचे उद्योग चालू झाले. आणि मग ज्यूंनी जे विस्थापितून भारतात आलेले ज्यू होते त्यांनी सुद्धा भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आपल्याला आढळून येतं. म्हणजे उदाहरणार्थ बँक ऑफ इंडिया जे आहे, त्या बँक ऑफ इंडियाचं जे एम्ब्लम आहे, स्टार, गायडिंग स्टार, तो ज्यूंचा गायडिंग स्टार आहे. किंवा इथलं आपलं ससून हॉस्पिटल जे आहे ते ज्यूंनी बांधलेलं हॉस्पिटल आहे. किंवा आपल्या इंडियन आर्मीचे जे एक अत्यंत मोठे सेनानी होते लेफ्टनंट जनरल JFR जेकब, ज्यांनी 1971च्या बांगलादेश मुक्तीच्या युद्धामध्ये प्रचंड मोठं काम केलं, ते ज्यू होते. सो असे अनेक ज्यू त्यांनी भारताच्या आर्थिक, सामाजिक, लष्करी आणि औद्योगिक विकासामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. पण असं असलं तरी ते भारतीय नव्हते एका अर्थाने. त्यामुळे भारतामध्ये ते आले, भारतामध्ये ते राहिले आणि भारतामध्ये त्यांना मातृभूमीसारखं प्रेम मिळालं. पण जेव्हा इस्रायलची निर्मिती झाली, त्यांच्या फादरलँडची निर्मिती झाली, तेव्हा ते परत फादरलँडला गेले. सो ह्या कॉन्टेक्स्टमधनं इस्रायल हे फादरलँड आणि इंडिया हे मदरलँड असं मोदींचं संबोधन आहे. त्याला अनेकदा आपल्या लोकांनी नेहमीप्रमाणे वेगळे वेगळे रंग द्यायचा प्रयत्न केला, पण त्यातलं तथ्य हे आहे. दुसरा मुद्दा, भारत बॅलन्सिंग ऍक्ट करतंय का? ऑफकोर्स बॅलन्सिंग ऍक्ट करतंय, पण हे बॅलन्सिंग ऍक्ट जे आहे हे डबल ढोलकीप्रमाणे नाहीये. तू पण खुश, हा पण खुश, असं बॅलन्सिंग ऍक्ट हे नाहीये. एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा आंतरराष्ट्रीय संबंध किंवा डिप्लोमसी या विषयामध्ये जेव्हा आपण काम करतो किंवा आपण त्या अँगलने जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय व्यवहारांकडे बघतो, तेव्हा हे सगळे आंतरराष्ट्रीय व्यवहार हे माझ्या देशाचा फायदा काय यावरच आधारित असतात. कुठल्याही प्रकारचे आंतरराष्ट्रीय संबंध, मग ते बायलॅटरल असतील, मल्टीलॅटरल असतील, हे जगाच्या कल्याणासाठी अशा स्वरूपाचे नसतात. हां, एक गोष्ट नक्की की त्याला जो आयडियोलॉजी त्याची जी असते किंवा त्याचा आयडियलिस्टिक अप्रोच जो आहे तो जगाच्या कल्याणासाठी असणं स्वाभाविक आहे. पण जेव्हा प्रत्यक्ष व्यवहाराची बाब असते, गोष्ट येते, तेव्हा त्यात प्रॅक्टिकल अप्रोच, प्रॅग्मॅटिझम हा बघितला पाहिजे आणि तेच आत्ताचं सरकार करते असं मला वाटतं. अदरवाईज आपण, म्हणजे मला कुठल्या टीका कोणावर करायची नाही, पण आपण जर बघितलं असेल तर आपलं 60च्या दशकामध्ये, 50च्या दशकामध्ये आपण चीन बरोबरचे एक संबंध प्रस्थापित केले आणि भारत हे नॅम म्हणजे नॉन अलाइन मुवमेंट, अलिप्त राष्ट्र संघटना, आणि त्यामध्ये मग काय केलं, अमन, अहिंसा, पंचशील, या पंचशीलच्या आधारावर आपण चीनशी संबंध जोडले. आणि मग त्यामध्ये काय होतं की आम्ही एकमेकावर आक्रमण करणार नाही, भारत चीन भाऊ भाऊ वगैरे वगैरे. पण जेव्हा प्रॅक्टिकल अप्रोच चीनने घेतला आणि 1957 पासून भारताच्या उत्तर भाग तोडायला सुरुवात केली, तेव्हा चीनला पंचशील आठवला नाही. आपण मात्र पंचशीलचं गाणं गात बसलो. तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यवहार हे स्वतःचा फायदा काय, माझ्या देशाचा फायदा काय यावर होत असतात. आणि त्या दृष्टीने मला इराणच्याही गरज आहे, मला इस्रायलची गरज आहे, मला अमेरिकेची गरज आहे, मला रशियाची गरज आहे. सो दिस इज व्हॉट द यू कॅन कॉल इट निम्बल फुटेड अप्रोच. सो अत्यंत चपळ राजनय, चपळ मुत्सद्देगिरी, निम्बल फुटेड डिप्लोमसी, दिस इज व्हॉट मोदी इज डुईंग राईट. तुम्हाला वाटतं का हे कुठं, सपोज अमेरिकेचं सुपर पॉवर, इस्रायल इज फ्रेंड ऑफ अमेरिका, सो आपण झोकतो माप त्यांना देतोय बिकॉज दे आर सुपर पॉवर? असं अजिबात नाहीये. आपण जर अमेरिकेला झुकतं माप दिलं असतं तर आपण रशियाकडनं तेल घ्यायचं थांबवलं असतं. आपण आज सुद्धा, आपण बोलतोय त्या घडीला सुद्धा रशियाकडनं आपण तेल घेतोय. मध्ये अमेरिकी कॉमर्स सेक्रेटरीचं एक पत्र सगळ्या मीडियामध्ये येत होतं की आम्ही भारताला 30 दिवस तेल खरेदी करायची परवानगी दिली. तुम्ही कोण आहे परवानगी देणार आहे? बरोबर. डू यू हॅव राईट टू अलाउ इंडिया टू परचेस ऑइल फ्रॉम रशिया? ऑफकोर्स नॉट. कारण इंडिया इज अ सॉव्हरेन नेशन. सो भारताला तुम्ही कुठल्याही पद्धतीने डिक्टेट करू शकत नाही. भारत हा आता 50 वर्षापूर्वीचा भारत नाही. म्हणजे हा डायलॉग म्हणून किंवा हे म्हणून नाही, तर हा नवा भारत आहे आणि भारताला आपल्या ताकदीची पूर्णपणे कल्पना आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल तर ट्रम्पने सुरुवातीला आपल्यावर किती टेरिफ लावलं? 50% टेरिफ लावलं. नंतर ते 25% आलं, नंतर 18% आलं, नंतर काही गोष्टींवर 0% टेरिफ आलं. ट्रम्पचं म्हणणं होतं की तुमचं ॲग्रिकल्चर सेक्टर, तुमचं डेअरी सेक्टर मोकळं करा, पण आपण नाही म्हणून सांगितलं. सो आपण आपल्या देशाच्या हितासाठी जिथे गरज आहे तिथे आपण फर्म भूमिका घेतोय.
त्यामुळं अमेरिका सुपर पॉवर आहे त्यामुळं आम्ही त्यांना घाबरलोय असं नाही. आणि आत्ताचं जिओ पॉलिटिक्स जर तुम्ही बघितलं असेल तर ते खूप वेगळं आहे. रिअलाइनमेंट होते. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जग हे द्विकेंद्री झालं, ज्याला आपण बायपोलर ऑर्डर असं म्हणत होतो. 1989-90ला जेव्हा सोव्हिएत रशिया पडला तेव्हा ते युनिपोलर झालं. पण लगेच 93-94 पासून जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स तयार व्हायला लागले, वेगवेगळ्या प्रकारच्या अलाइनमेंट्स तयार व्हायला लागल्या. मग ते ब्रिक्स असेल किंवा त्याच्या आधीपासूनचे आसियान असेल, या सगळ्या एसईओ असेल, जे चायना स्पेसिफिक गोष्टी त्यामध्ये असतील. तर आता हे सगळं जग जे आहे ते युनिपोलर नाही लागलं, मल्टीपोलर झालेलं आहे आणि वेगवेगळ्या महासत्ता आता जगात आहेत. त्यामुळे एकटं अमेरिका, एकटा चीन, एकटा रशिया हे काय आता महासत्ता नाहीये. त्यांना भारतासारख्या देशांना ज्या उभरत्या महासत्ता आहेत आणि येत्या 10-20 वर्षामध्ये जागतिक स्तरावर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपला प्रभाव पाडण्यासाठी सिद्ध आहेत, अशा देशांना बरोबर घेऊनच काम करावं लागेल. राहता राहिला प्रश्न इस्रायलचा, तर इस्रायल आणि भारत यांच्यामध्ये मी परत सांगतो की मोठं छोटा असा संबंध नाही आहे. इस्रायलला आसरा देणारा एकमेव देश हा भारत आहे. दुर्दैवाने आपल्याकडे देशांतर्गत राजकारणामुळं इस्रायलला राजकीय मान्यता द्यायला आपण अटल बिहारी वाजपेयींचं सरकार यावं लागलं. तोपर्यंत आपण इस्रायलला राजकीय मान्यता दिली नव्हती. हे आपलं दुर्दैव आहे. अदरवाईज इस्रायलसाठी भारतीयांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. पहिल्या महायुद्धामध्ये इस्रायलचं जे हायफा नावाचं बंदर आहे, ते हायफा नावाचं बंदर या जे शत्रुराष्ट्र होते म्हणजे तुर्की असेल, जर्मनी असेल, या ॲक्सिसकडनं जिंकून घेण्यामध्ये भारताची खूप मोठी भूमिका आहे. हायफा बंदराचं स्वातंत्र्य हे इस्रायलची पायाभरणी मानलं जातं. तुम्ही जर दिल्लीत गेला असाल तर दिल्लीमध्ये तुम्हाला 3 मूर्ती भवन नावाचं एक भवन आहे. त्या 3 मूर्ती भवनासमोर, त्या भवनाचं नाव 3 मूर्ती नाहीये, तर त्या भवनासमोरच्या चौकामध्ये ज्या 3 मूर्त्यांचा पुतळा आहे, या 3 मूर्त्यांच्या नावावरनं त्याला 3 मूर्ती भवन असं म्हणलं गेलेलं आहे. आणि या 3 मूर्ती कुठल्या आहेत, तर एक आहे ती मैसूरच्या सैनिकाची मूर्ती आहे, एक आहे ती जुनागडच्या सैनिकाची मूर्ती आहे आणि एक आहे ती उदयपूरच्या सैनिकाची मूर्ती आहे. आणि ह्या सैनिकांच्या मूर्त्या तिथं का लावल्यात, तर 1918च्या हायफाच्या युद्धामध्ये हे जे सैनिक होते ब्रिटिशांकडनं लढणारे, यांनी जर्मनीचा पराभव केला होता. त्यामुळे इस्रायल आज सुद्धा हायफा मुक्ती दिन साजरा करते आणि तिथे भारताला अत्यंत सन्मानाने बोलवलं जातं. त्यामुळे भारत आणि इस्रायल हे संबंध हे छोटा मोठा असे नाही आहेत, ते बरोबरीचे